जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 5वा. त्यामधील धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात. धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात. त्यामधील पाठ पहिला. खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा. गृदकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते. तेथे सुमारे 70 कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती. गृदकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एक खेडे होते. सुमारे 70 कुटुंबे होती. तेथे सुमारे 70 कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहत आहात? तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत. आमच्या येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो. त्या काळात लोक सूर्याची आणि चंद्राची पूजा करत होते. म्हणजे जे दिसत होतं त्याची पूजा करत होते. असं समजून घ्या, सूर्य दिसते त्याची पूजा करा, चंद्र दिसते त्याची पूजा करा, किंवा कोणतं एखादं जनावर दिसते असं भव्य असं आगळं वेगळं त्याची पूजा करा, झाडाची पूजा करा किंवा अग्नीची पूजा करा. अशा प्रकारे त्या काळामध्ये लोक पूजा करत होते. म्हणजे त्यावेळेस शमन संस्कृती होती, कुठलाही असा धर्म नव्हता. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नव्हे. यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुकरण करणे खरे शमन बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमनाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय. आणि ते पुढे म्हणाले, जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही. भगवंत म्हणतात, जे सत्याला असत्य म्हणतात आणि असत्याला सत्य म्हणतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही. तेच चालू आहे आता. लोक सत्याले असत्य समजते आणि असत्याले सत्य समजते म्हणून सगळे गुरफटलेले आहेत. तेल्या टेच्यातच सद्गती मिळते, पण सगळे भ्रमात आहे. कोणी कोणाले हे करते, कोणी कोणाला हे करते, कोणी कोणाला कुठं जाते, कोणी कुठं जाते, कोणी कुठं जाते, कोणी इकडं जाते, कोणी तिकडं जाते, कोणी बळी देते, कोणी मग नशा करते. यानंच मुक्ती भेटते बा. तर कोणी काही. तर मग ते गुरफटलेले आहेत, भरकटलेले आहेत. त्यांना कधीही, जे असत्याच्या मार्गी आहे त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही.
परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय. त्या एखादा जर कोणी सिगरेट पित असेल, सिगरेट, त्या सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलेलं आहे सत्य, यानं कॅन्सर होते. सत्य लिहिलं तिथं. ज्यानं ते छापलं त्यानं ते लिहिलेलं आहे, पण लिहून देतो का बा तुला आता प्यायचं असेल तर पे. मग तो वाचते कॅन्सर तरी पेते. सत्य त्याला माहीत आहे बा ना, त्याला लिहिलेलं आहे, त्याला वाचता येत असं समजून घ्या. तो वाचूनही त्याला पेत असेल तर मग काय म्हणावं आता, त्याला कॅन्सर हो. मग कॅन्सर त्याला मरातच आहे, त्याला म्हणतात स्लो मोशन पॉयझन. आता त्याला मरातच आहे, मग दवाखान्यात जा. मग तो रोग जर झाला त्याला फेफड्याचा कॅन्सर समजून घ्या, ते सिगरेटा पिऊ पिऊ बिड्या पिऊ पिऊ झाला समजा कॅन्सर, मग दवाखान्यात काय जावं. मग तसंच मरं. म्हणजे घरच्याला त्रास आहे का नाही आफत. म्हणजे घरच्याला पैसे लावा दिले अजून दवाखान्यात. आफतच आफत आहे. त्या दारूच्या बाटलीला लिहिलं राहते कॅन्सर. हे बा जास्त पेली अति त्याच्यावर लिहिलं राहते कॅन्सर होते ना, तरी पेतात. त्यानंही किडन्या खराब होते, कॅन्सर होते तोंडाचे वगैरे, काही तंबाखूनं म्हणा, गुटखा म्हणा, कुठल्याही गोष्टी, नशीन दातं घासणं, काही दक्षिण दातं घासतात, त्यानंही कॅन्सर होते. त्याच्यावर लिहिलं राहते बागायदा. लिहिलं असूनही तरी जर ते तसेच करतात, ते म्हणतात स्लो मोशन पॉयझन, त्यांना मरणच आहे. मग बिमार पडल्यावर दवाखान्यात काहून जाता बा. पैसाही खर्च करायचा आणि सगळ्याले घोर. म्हणजे असंच चालू आहे. माहीत असूनसुद्धा तिकडं वळणे, त्याला म्हणतात मूर्खच म्हणला ग. माहीत आहे ना हा खड्डा होय, इथंच उडी टाकायची आहे, इथंच, तरी खड्ड्यात उडी टाकायची, मरणच आहे. मग ह्या गोष्टी जर समजून जर होत असन तर मग काही कामाची गोष्ट नाही. म्हणून आपण याच्यावर विचार केला पाहिजे. परंतु सत्याला असत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभते. जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही. ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. भगवंत काय म्हणतात, ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय. जन्ममरणाच्या इच्छेतून बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या 70 ब्राह्मणांनी शमन होण्याची इच्छा प्रगट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे शमन दिसू लागले. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले. पहा किती मोठं बोलत भगवान बुद्धाचं. ते माणसं त्याला जंगलात दिसले रस्त्यात, त्याला भगवंतांनी सांगितलं आणि चालले ते भगवंताच्या सोबत. मग नंतर ते विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयी विचार सतावू लागला. अबे बाबा आता आपल्या बायकोचं काय होईल, अरे बाबा आपल्या लेकराचं काय होईल आता, कसं रे बा, आपण तर भगवंताचं ऐकून त्याच्या मागं चाललो आता. मग ते विचार करू लागले का. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले, परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती. त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एका घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही.
असे त्यांना दिसून आले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते, त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारांवर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना, कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात. परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही. त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते. तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्या देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो. बघा काय म्हटलं भगवंतांनी, एखादा जर गांजा पिणाऱ्यासोबतच राहिला तर तो गंजटीच बनते. मग जर त्याची बुद्धिमत्ता तेवढी असेल तर, आणि चांगल्यासोबत राहिला तर चांगला बनते. का? हे सामान्य माणसांना हे करावं लागते. पण जो बलवान आहे तो कितीही याच्यात लोकात राहिला तर तो पेणार नाही. सगळे असतील बेवडे पण तो एकटा सुज्ञित राहते. आणि कितीही तो चांगल्या लोकात राहिला आणि बेवडा असल तो कधी सुधारणार नाही. त्याला पॅचीस आहे, एकटाच पेते. मग बाकी सगळे चांगल्याची संगत जरी केली तरी तो सुधरून नाही राहिला, त्याला बिघडूनच राहायचं आहे. म्हणजे बल किती आहे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून ज्याच्याकडे बल कमी आहे त्याला मग चांगल्या लोकात राहावं लागते, तर मग तो सुधरून राहते. आणि ज्याच्याशी बल आहे मग तो चांगल्यात असो की वांगल्यामध्ये असो त्याला काही फरक पडत नाही. तो आपल्या रस्त्यानं धम्माच्या मार्गाने चालत राहतो. म्हणून त्या बलावर आणि गुणांवर अवलंबून आहे. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैश्विक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय, अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हतपद प्राप्त करून घेतले. दुसरं, उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. मनुष्य व देव
यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते, त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निग्रंथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्य वस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले, परंतु जेव्हा ते तेथे पोचले तेव्हा त्यांना मनुष्य वस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या समंधाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्यांनी विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वे इतिहास विचारला. त्यावर त्या वृक्ष संबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले, त्यावेळी तेथे जन्मलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याच्या पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, चूप राहिला. अन्याला विरोध नाही केला, चूप राहिला, अन्याय जास्त वाढते. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले. यज्ञ इत्यादी क्रियाक्रम म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय. दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे. ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगदंध भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसाच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला, तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग? जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो,
त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखितांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषांचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? किती महत्त्वाचं आहे. पुण्य लाभावे म्हणून भूताखितांना जो बळी देतो, पुण्य लाभावा म्हणून काहीतरी बळी देतात. त्या काळामध्ये ते कोणी जनावरं मारत होते, कोणी गाय, त्यावेळेस पशु पक्षी याची बळी देत होते. भूतांना भूतांच्या माध्यमातून पुण्य भेटलं पाहिजे. काही जण नरबळी देत होते, काही जण कुठं ते लहान लहान लेकरं मारत होते. त्या काळात असा काळ होता पहिलचा. तर पुण्य लाभावे म्हणून भूताखितांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्यपुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. म्हणजे भगवंत म्हणतात का सत्पुरुषाच्या येणं जेवढं सुख मिळते तेवढं तुम्हाला कुठंही या बळीपासून किंवा कुठल्याही कर्मकांडापासून मिळत नाही. जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांना योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. या 4 सुखाची प्राप्ती होते. म्हणजे जसे आईवडील असतात, आजोबा असतात, आजी असतात किंवा मोठे बंधू असतात, घरचं कोणी मोठं आदरतित्य व्यक्ती असते. जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य प्राप्त होते म्हणते भगवंत. सौंदर्य, सामर्थ्य प्राप्त होते, आयुष्य भेटते चांगलं आणि शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. आता याला सौंदर्याचं एक आपण असं समजून घ्या का हे दिसणारं सौंदर्य, एक सौंदर्य प्राप्त होते त्याला चांगल्या गुणांचं सौंदर्य प्राप्त होते, त्याला सामर्थ्य प्राप्त होते, त्याला चांगलं आयुष्य लाभते आणि शांती मिळत असते. नाही तर मग जो वयोवृद्धाचा आदर करत नाही त्यांना मग त्याचे परिणाम भोगावे लागतात लगेच किंवा कालांतराने. हे तेवढंच सत्य आहे. म्हणून आपण सगळ्यांचा वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. पतीकडून हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली. तर अशा प्रकारे ते सगळं भगवंताची वाणी त्यांना त्याच्या पत्नीला सांगितली. तर आता आपण अजून एखादा पाठ घेऊया याच्यामधला. भाग 6 कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदीक्षा. उपाली नाव्यास धम्मदीक्षा. परत जात असताना उपाली नावी विचार करू लागला. शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये असा प्रश्न पडला त्याला. खरोखरच मी का जाऊ नये उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एक झाडाला ते टांगून तो म्हणाला ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे. टांगून दिलं त्याने ते सगळं सोनं नाणं. ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले
आणि ते त्याला म्हणाले, उपाली तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, भगवंत आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली नावी बऱ्याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू. म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली नाव्याला प्रवज्या देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. सुनीत नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा. बघा, त्यावेळेस जाती नव्हत्या पण हे का आल्या, कारण की त्यावेळेस काही वर्णानुसार कामं होते, मग ते कामानुसार मग जाती पडल्या. त्यावेळेस तो झाडू मारत होता बिचारा, मग त्याला तेच म्हणतात. मग सुनीत नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा. राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा, रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढी जात असा त्याचा धंदा होता. त्याला मग त्याला भंगी म्हणतात, त्या धंद्याला. असा प्रकारचं ते आहे. हलका आणि पिढी जात असा त्याचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्यांचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खुगणांना येताना पाहिले, त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले, परंतु त्याला त्याची भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. बघा, आज आहे का असं? त्यावेळेस किती धाक होता का बा भगवंताले हात लागन बा तर मले मारतीन, त्याला अशी भीती. कोण त्याला म्हणजे असं त्याच्या मनात त्यावेळेस तसं वातावरण होतं ना, का बा एखादा अछूत माणूस जर कोणाला हात लावला त्याला मारत होते, त्याला बहिष्कार करत होते, तर लय होतो त्यावेळेस. तर हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीत, असल्या दरिद्री जिन्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि अमृत वर्षावास आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीतला प्रवज्या आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. बघा, समान आहे भगवंताच्या धम्मामध्ये. पहिले कसं होतं, फक्त ब्राह्मणच हे करण, दुसरा बंधनच नाही धम्म सांगणारा. भगवंतांनी काय केलं, सगळं समान, सगळ्यांना माझ्या धम्मामध्ये प्रवेश.
दिला. त्याची उंची वाढवली. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि या शब्दोच्चाराबरोबर सुनीतला प्रवज्य आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या ह्या शूद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. काय म्हणतात? ह्या शूद्र प्राण्यांच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. म्हणजे भगवंताच्या धम्मामध्ये जो प्रविष्ट होतो तो प्रकाशमान होतो. इतकं बल त्या धम्मामध्ये आहे. आणि आज जे पुऱ्या जगात जे प्रगती झाली हे भगवंताच्या धम्मामुळं. ती भगवंताने ती अवस्था प्राप्त करून दिली त्या तत्त्वज्ञानाला, त्या अवस्थेला. तर आता जे लोक वस्त्र धारण करतात त्यांना भगवंताचं बल आयतच भेटते. काय भेटते? आयतच बल. म्हणजे जसं एखाद्या आईवडिलांनी कमवलेली संपत्ती त्याच्या मुलाला काय भेटते? आयतीच भेटते. त्याला कमवावं लागते काय? नाही कमवावं लागत. बाबा त्याला बम कमवून ठेवलं माझ्या बाबांना. 20 एकर वावर आहे, 10 करोड अकाउंटमध्ये आहे, मग गाडी आहे, बंगला आहे, मला काय टेन्शन? बम आयुष करते तो. आयतच भेटू राहिलं ना. असंच भगवंतांनी त्या काशाय वस्त्राला एवढी मोठी गरिमा प्राप्त करून दिली का जोही धारण करते, मग तो एखादा दारू पिऊन इकडं सुज्ञीमध्ये आलेला असो, गांजा पिऊन सुज्ञीमध्ये आलेला असो, शूद्र असो, असो कोणतंही काम करणारा असो, जो त्या काशाय वस्त्रामध्ये परिवर्तित होतो, त्याला ग्रहण करतो काशाय वस्त्राला, त्याला भगवंताचं बल आयतच भेटते. तिथून त्याची सुरुवात मग कर्माची. आता तो काय कमवते? स्वतः का गमवते? कमावते का गमवते हे त्याच्यावर आता अवलंबून आहे पुढचा प्रवास. तर हे बल भगवंताचं त्याला आयतच मिळते. म्हणून त्या वस्त्राला काही भगवंताने काय केलं? काशाय वस्त्राला एक उंची प्रदान करून दिलेली आहे. आणि या भारतामध्ये आणि या जगामध्ये जेवढे काशाधारी आहे, मग ते कोणत्याही धर्मातले असो, त्या काशाय वस्त्राला भगवान बुद्धामुळे मान आहे पुऱ्या जगात. पुऱ्या जगामध्ये भारतामध्ये जे लोक काशाय वस्त्र धारण करून आहे त्याले फॉरेनमध्ये भिक्षू म्हणतात. भगवान बुद्धांमुळे त्यांना मान सन्मान मिळते. रामदेव बाबा असल, योगी आदित्यनाथ, ते तिकडे सांगतात मॉन्क हो बोलते. मॉन्कला भिक्षू म्हणतात. तर हे सगळ्या भगवान बुद्धामुळं यांना गरिमा प्राप्त झालेली आहे. तर त्याची जाणीव कोणाला आहे, कोणाला नाही आहे. कोणी मानते, कोणी नाही मानत. कोणी मग तिकडं गेले का बुद्धाच्या दिशेतून आलो म्हणते, इकडं आले का इकडं दुसरेच बनते. म्हणजे अशा प्रकारचा कारभार सुरू राहते. म्हणजे तिकडं खरे बोलतात, इकडं खोटे बोलतात, असं सुरू आहे. म्हणून आपण नेहमी सत्य सांगितलं पाहिजे आणि सत्य प्रस्थापित केलं पाहिजे. यानंतर आता आपण इथेच थांबूया. तर म्हणून सत्य प्रस्थापित करून पुढे जर वाटचाल केली तर त्यापासून सुख आणि शांती लाभत असते. तर आता आपण इथेच थांबू. साधू साधू साधू.